हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट लेसन सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 3 काय दिला आहे. ॲज शोन इन फिगर 2 पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड. आता या ठिकाणी आपल्याला 2 फिगर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये PR आणि AC हे दोन काय आहेत, पोल्स आहेत आणि हे दोन्ही पोल्स काय आहेत, ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आणि या 2 पोल्सची आपल्याला हाईट दिलेली आहे 4 मीटर. PR या पोलची स्मॉलर पोलची हाईट किती आहे, 4 मीटर. आणि AC या बिगर पोलची हाईट आहे 8 मीटर. PR हा स्मॉलर पोल आहे आणि AC हा बिगर पोल आहे. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. आता या ठिकाणी हा जो स्मॉलर पोल आहे याची आपल्याला शॅडो दिलेली आहे. QR ही काय आहे, या पोलची शॅडो आहे आणि या शॅडोची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6 मीटर. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. आणि त्याच वेळेला या बिगर पोलची जी ही शॅडो पडलेली आहे BC ही या बिगर पोलची शॅडो आहे आणि या शॅडोची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. या शॅडोची लेंथ आपल्याला दिलेली आहे x आणि या xची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पहा. आता प्रथम आपल्याला हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर दाखवावे लागतील. त्यानंतर दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग आपल्याला या दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घ्यावा लागेल आणि एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. आता हे दोन्ही ट्रँगल्स आपल्याला सिमिलर कसे दाखवता येतील पहा. आता अँगल PRQ आणि अँगल ACB किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. कारण हे दोन्ही पोल्स काय आहेत, ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत, 90 डिग्री असणार आहेत. म्हणजेच अँगल PRQ कॉन्ग्रुएंट अँगल ACB. रिझन काय, पोल्स आर परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड. जर आपण PQ आणि AB हे सनरेज आहेत असं कन्सिडर केलं तर सनरेज काय असतात, एकमेकाला पॅरलल असतात. म्हणजेच PQ आणि AB हे 2 रेज काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. आणि ग्राउंड आपण जर ट्रान्सव्हर्सल घेतला तर अँगल Q आणि अँगल B हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल ABC बिकॉज शॅडो कास्ट ॲट द सेम टाईम. कारण शॅडो एकाच वेळेला तयार झालेले आहे त्यामुळे हे अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पहिल्या ट्रँगलचे 2 अँगल्स दुसऱ्या ट्रँगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलची कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स AA टेस्टने सिमिलर आहेत. प्रथम आपण हे लिहून घेऊ, त्यानंतर आपण एक्सची लेंथ काढून घेऊ. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. इन ट्रँगल PRQ अँड ट्रँगल ACB अँगल PRQ कॉन्ग्रुएंट अँगल ACB. रिझन काय, पोल्स आर परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड. त्याचबरोबर अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, अँगल ABC अँगल ABC. रिझन काय, शॅडो कास्ट ॲट द सेम टाईम. देअरफॉर ट्रँगल PRQ सिमिलर ट्रँगल PRQशी सिमिलर ACB ट्रँगल ACB. बाय विच टेस्ट, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. आता आपल्याला 2 साईड्स दिलेल्या आहेत म्हणजे या 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपण घेऊ. आता PRची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, AC. PR अपॉन AC इज इक्वल टू QRची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, BC. म्हणजेच QR अपॉन BC. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता PR किती दिलेला आहे पहा आपल्याला, PR दिलेला आहे 4 अपॉन AC किती दिलेला आहे पहा, AC दिलेला आहे आपल्याला 8 मीटर अपॉन 8 इज इक्वल टू QR किती दिलेला आहे 6 आणि BC किती दिलेला आहे x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 4 इंटू x इज इक्वल टू 8 इंटू 6. आता हा 4 आपण या साईडला घेऊ, या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 8 इंटू 6 अपॉन 4. 4 1 जार 4, 4 2 जार 8. देअरफॉर x इज इक्वल टू 2 6 जार 12. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 12. एक्स म्हणजेच BCची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 12. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द शॅडो ऑफ द बिगर पोल इज 12 मीटर.
इज 12 मीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 4 पहा आपल्याला काय दिलं आहे. इन ट्रँगल ABC AP परपेंडिक्युलर BC काय दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला ट्रँगल ABC ची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये AP हा BC ला परपेंडिक्युलर आहे. BQ परपेंडिक्युलर AC. BQ हा AC ला परपेंडिक्युलर आहे. B', P', P आणि C हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. A', Q', C म्हणजेच A, Q आणि C हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. ट्रँगल CPA सिमिलर ट्रँगल CQB. आता CPA म्हणजे हा ट्रँगल CPA हा ट्रँगल आणि ट्रँगल CQB म्हणजे हा ट्रँगल CQB हा ट्रँगल. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याचबरोबर इफ AP इज इक्वल टू 7 AP ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 7. BQ ची लेंथ दिलेली आहे 8. BQ दिलेला आहे आपल्याला 8. BC दिलेला आहे 12. BC दिलेला आहे आपल्याला 12. देन फाइंड AC आणि आपल्याला ही AC ची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. A पासून C पर्यंतची ही लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे. ट्रँगल CPA अँड ट्रँगल CQB सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करता येईल पहा आपल्याला. आता या दोन्ही ट्रँगल्समध्ये अँगल CQB किती दिलेला आहे 90 डिग्री. त्याचबरोबर अँगल CPA किती दिलेला आहे 90 डिग्री. म्हणजेच अँगल CPA अँड अँगल CQB हे दोन्ही अँगल्स काय आहे कॉन्ग्रुएंट आहेत. आता त्याचबरोबर या दोन्ही ट्रँगल्समध्ये अँगल C हा काय आहे कॉमन अँगल आहे. अँगल ACP अँड अँगल BCQ हे दोन्ही अँगल्स काय अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन काय येईल कॉमन अँगल. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स AA टेस्टने सिमिलर आहेत. आता हे दोन्ही ट्रँगल्स आपण सिमिलर दाखवल्यानंतर यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे इक्वल असणार आहे. मग या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपण AC ची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. इन ट्रँगल CPA अँड ट्रँगल 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहून घेऊ आपण. आता प्रथम आपण C घेतलेला आहे. Cचा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे Cच आहे कारण C हा दोन्ही ट्रँगल्समध्ये कॉमन आहे. मग प्रथम आपण C लिहू. आता Pचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे पहा. Pचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे Q कारण अँगल P किती आहे 90 डिग्री आणि अँगल Q पण किती आहे 90 डिग्री. हे म्हणजेच अँगल Pचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे Q. अँगल Pचा करस्पॉन्डिंग अँगल Q या ठिकाणी लिहू आपण. आता अँगल Aचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे पहा. अँगल Aचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल अँगल B. ट्रँगल APC मध्ये अँगल A आहे राहिलेला आणि ट्रँगल CQB मध्ये अँगल B राहिलेला आहे. म्हणजेच अँगल Aचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे अँगल B. म्हणजेच Aचा करस्पॉन्डिंग अँगल B. अशा प्रकारे आपल्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. Cचा करस्पॉन्डिंग अँगल C आहे. Pचा करस्पॉन्डिंग अँगल Q आहे आणि Aचा करस्पॉन्डिंग अँगल B आहे. अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB. रिझन काय येईल दोन्ही अँगलचं मेजर किती आहे 90 डिग्री. ईच मेजर 90 डिग्री. AP हा BC ला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच हा अँगल APC काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. BQ हा AC ला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच अँगल BQC किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच रिझन काय येईल ईच मेजर 90 डिग्री. आता अँगल ACP कॉन्ग्रुएंट अँगल. आता Aचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे B पासून चालू करायचं BCQ. रिझन काय C हा काय आहे कॉमन अँगल आहे कॉमन अँगल. देअरफॉर ट्रँगल CPA मिलर ट्रँगल CQB. रिझन काय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दोन्ही ट्रँगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे दोन्ही ट्रँगल्स AA टेस्टने सिमिलर आहेत. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजेच यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. आता आपल्याला कोणत्या साईड्स दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊ. आता AP ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल पहा AP ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल BQ. AP/BQ. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघून लिहू शकता. या ठिकाणी AP आहे या ठिकाणी BQ आहे. इज इक्वल टू
आता आपल्याला कोणती साईड दिलेली आहे पहा, बी सी आणि ए सी ही साईड दिलेली आहे. ए सीची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, बी सी. ए सी अपॉन बी सी. या ठिकाणी पहा ए सी अँड बी सी. हा थर्ड व्हर्टेक्स आणि फर्स्ट व्हर्टेक्स ए सी आणि हा थर्ड व्हर्टेक्स आणि फर्स्ट व्हर्टेक्स बी सी, म्हणजेच ए सी अपॉन बी सी. रिजन काय येईल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ए पी आपल्याला किती दिलेला आहे पहा, ए पी दिलेला आहे 7. बी क्यू किती दिलेला आहे पहा, बी क्यू दिलेला आहे 8 इज इक्वल टू ए सी. ए सी किती दिलेला आहे, ए सी आपल्याला फाइंड करायचं आहे. ए सी अपॉन बी सी. बी सी किती दिलेला आहे, बी सी दिलेला आहे 12. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 8 इंटू ए सी इज इक्वल टू 7 इंटू 12. आता हा 8 आपण या साईडला घेऊ, या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर ए सी इज इक्वल टू 7 इंटू 12 अपॉन 8. भाग घालू आपण. 4 2 जार 8, 4 3 जार 12. देअरफॉर ए सी इज इक्वल टू 7 3 जार 21 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, या ठिकाणी 2 1 जार 2, 2 मधून 2 गेले 0, 1 राहिला, 1ला भाग जातो का, नाही, 0 देऊ आपण पॉईंट, या ठिकाणी 0 गो. 2 5 जार 10. देअरफॉर ए सी इज इक्वल टू 10.5. म्हणजेच आपल्याला ए सीची व्हॅल्यू किती मिळाली, 10.5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.